आजच्या साप्ताहिक चर्चा बैठकीत सृष्टीचे निर्माता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। आपल्या सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुंदेजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। आपल्या सर्वांच्या आई उपस्थित आहेत। आईला माझा प्रणाम। आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे माजी संचालक आदरणीय धनराजजी निखारे साहेब यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सोनकुसरे काकाजी राऊत गुरुजी, त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित मंडळाचे संचालक आदरणीय कडंबे साहेब, मंडळाचे माजी संचालक वाघमारे साहेब, महाकाळकरजी, मंडळाचे मार्गदर्शक नंदनकर काकाजी, आदरणीय मंच, उपस्थित सर्व सेवक बांधव, आई बहिणी, लहान थोर मंडळी, सर्वांना माझा नमस्कार। आपण सर्व भगवंताच्या कृपेविषयी जाणलेला आहे। प्रत्येक सेवक या ठिकाणी बसलेला हा जाणते की बाबाच्या कृपेमुळे आपण या ठिकाणी आलो। आपण या ठिकाणी सहज आलो नाही आणि प्रत्येकाला अनुभव आहे। एक अनुभव आहे, ही गोष्ट 2017ची आहे। असाच एक अनुभव आहे। मी ज्या ठिकाणी आज राहतो त्याच ठिकाणी माझ्या बाजूला एक अनेकवाला राहायचा। त्या ठिकाणी त्याला तो आणि मी दोघांनी सोबतच बांधकाम केलं। माझ्या पहिले तो राहायला आला आणि नंतर मी राहायला आलो। काही दिवस खूप चांगले गेले। माझ्या एरियातल्या एका सेवकाने अनेकवाल्यानी मला सांगितलं, आम्ही रोज सकाळी फिरायला जायचो। तो मला फिरताना सकाळी मिळाला आणि मला त्यांनी हिंट दिली। ते अनेकवाले होते। बापू बोले, ये आदमी से बच के रहना बोले। माझ्या बाजूला जो राहत होता त्यांनी त्याच्याविषयी सांगितलं। बेटा बोले, इससे बच के रहना बोले। मैं बोला क्यों? वो जानता है बोले। ठीक है बोला। मैं बोला आपको कैसे अनुभव? मैंने उसको रात को 3 बजे उठ के देखा है बोले। ठीक है बोला। काही दिवस निघाले। काही दिवस निघाल्यानंतर त्याच्या मनात काय आलं माहीत नाही। त्याचे माझे संबंध थोडेसे बिघडले। संबंध बिघडल्यानंतर एक दिवस तो भोई समाजाचा होता। एक दिवस कोणत्या खुशीमध्ये पार्टी होती तर माहीत नाही, त्याच्याकडे पार्टी होती। त्याच्याकडे काही लोकांना मी ओळखतो। जुनी मंगळवारीचे काही लोक त्यांच्याकडे आले होते आणि त्याची पार्टी त्याच्या घरी होती आणि झिंग्याचा सेंट येत होता। पार्टी सुरू होती आणि ते जे बोलत होते त्यांचा आवाज आम्हाला येत होता। ते काय म्हणत होते, ये परमात्मा वाले अपना कुछ नहीं बिगाड़ सकते बोले। त्याचे शब्द होते, ये परमात्मा वाले को मालूम ही नहीं बोले इनको। त्याचे शब्द मी नहीं म्हणत। जब बोले हमको बोले पानी में उतरना पड़ता, हिंदी मधले शब्द आहेत, भिवर समाजाचा आहे, भोई समाज। जब पानी में उतरना पड़ता तो हर मंत्र का तोड़ रखना पड़ता बोले, उसके सिवा पानी में उतर नहीं सकते बोले।
जर भोई समाजाचे लोक असतील तर त्यांना माहीत असेल नसेल. आणि तो अनाक्षणात बोलायला लागला. दारू पिऊन होते ते. त्याच्यानंतर त्याच्या मुलीची तब्येत बिघडली. एवढी बिघडली की त्याला ते सुधरेन असं झालं. आणि त्यांनी त्या रागामध्ये मला शिव्या देणं सुरू केलं. त्यांनी काही जाणत्याला बोलावलं आणि त्या जाणत्यांनी सांगितलं असेल की बाजूवाला आहे. जर कोणी गेला की दुसरा बाजूवालाच सांगते किंवा हा तुमचा आहे असंच सांगते. त्याला सांगितलं असेल की तुमच्या बाजूवाल्यांनी तुमच्यावर वार केला. आणि तो मला खूप शिव्या द्यायचा. माझी पत्नी म्हणे हा आपल्याला खूप शिव्या देते. म्हटलं त्याला शिव्या देऊ दे, कारण त्यानं भगवंताला चॅलेंज केला आहे तर भगवंतच त्याला पाहिजे. आपलं काम आहे का पाहायचं? बिलकुल नाही. त्यांनी भगवंताला चॅलेंज केलं की परमात्मावाले आपला कुछ नहीं बिगाड़ सकते असं त्यांनी बोललं आहे. म्हटलं त्याचं जे काही आहे तो भगवंत पाहिजे. आणि परिस्थिती आली. या चक्करमध्ये तो खूप दारू प्यायला लागला. एक दिवस हरतालिकेचा दिवस होता. हरतालिकेच्या दिवशी तो दारू पिऊन आला आणि बाया हळदी कुंकवासाठी एक दुसऱ्याकडे जात होत्या. आमच्या समोरची बाई त्याच्या बाजूवाल्याकडे हळदी कुंकवासाठी निघाली. त्याच्यासोबत बाजूची बाई होती. हा आपल्या गेटमध्ये उभा होता आणि त्या बाईला काय म्हणते, या अशा नालायक लोकांसोबत राहू नका म्हणते. ज्याच्यासोबत पटत होती तिला म्हणे, जे नव्हती पटत त्याच्याविषयी म्हटलं त्यांनी. आणि जसं त्याच्या मुलांनी ऐकलं तसं त्यांचा आपसी झगडा सुरू झाला. मी माझ्या घरी बसलो होतो आणि पहा योगायोग त्या दिवशी हाप्याचे मार्गदर्शक निमजे माझ्या घरी आले होते. माझे वडीलही घरीच होते. आणि हा ज्याच्यासोबत झगडा झाला त्याला सोडून दिलं आणि मला शिव्या देणं सुरू केलं. पहा कशा कशा घटना घडतात. त्यांनी मला शिव्या देणं सुरू केलं. माझी मुलगी वर होती, बाल्कनीमध्ये उभी होती. तिनं ऐकलं आणि तो शिव्या देत होता हे मला सांगायला आली. तो शिव्या देऊन आला म्हणून मी बाहेर निघालो आणि त्याला एवढंच विचारलं की काय झालं. त्यांनी मला चॅलेंज केलं, तू जास्त करशील तर तुला खतम करून टाकेल म्हणे. आता मी म्हटलो ठीक आहे मारशील ना. म्हटलं अरे विचारत का बसलास म्हणते. त्याचा बाप मार म्हणते त्याला. आत्ता बोलत नको बसू म्हणे, तू मारून टाक म्हणे त्याला. आणि जसा तो आला जवळ त्याला काय झालं मला नाही माहीत. जसा जवळ आला तसाच तो दूर झाला आणि दूर गेल्यानंतर मग तो चालला गेला. नाही म्हणे आज याचा बंदोबस्त यातली मारूनच टाकेल म्हणे आज. त्याच्यासोबत एक मित्र होता. त्या मित्रासोबत त्याच्या गाडीमध्ये गेला. दैवी घडामोडी इथून कशी सुरू झाली. त्याच्या गाडीमध्ये तो गेला आणि त्यांनी आणखी पुन्हा दारू पिली आणि आपल्यासोबत 6-7 मुलं घेऊन आला. माझी मुलगी वरती बसली होती. तो दारूच्या नशेमध्ये पुन्हा आपल्या मित्रांना दारू पाजली आणि तो घरी घेऊन आला. पण भगवंताची लीला पहा कशी आहे. हापेचे निमजे गुरुजी माझ्या घरी बसले होते. माझे वडील होते. आम्ही आतमध्ये होतो. पण जेव्हा तो घेऊन आला त्याच्या जस्ट 10 मिनिटा पहिले माझ्याकडे आपले सेवक नागेश ढोबळे त्या दिवशी वर्ध्याजवळ कुठंतरी 9व्या हवनाचा कार्यक्रमाला गेले होते. त्याच्या गाडीमध्ये 9व्या हवनाचा कार्यक्रमाला ते वर्ध्याजवळ कुठंतरी गेले होते आणि वापसी येताना ओंकारनगर चौकापर्यंत आले. ओंकारनगर चौकापर्यंत आल्यावर त्याला असं वाटलं की किरण भाऊले बहुत दिवस झाले आले नाही, कार्यक्रमात येत नाही, जात नाही, भेट नाही झाली, म्हणे याला भेटून घेतलं पाहिजे. मी काहीच नाही केलं. मी तर त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. थाप्याचे निमजे गुरुजी येऊन बसले आहे. त्यांच्यासोबत परमेश्वरी कृपेबद्दल चर्चा सुरू आहे. माझे वडील त्यांना आपला अनुभव सांगून राहिले आणि त्यांनी
त्याला असं मनात आलं की आपण त्याच्याकडे गेलो पाहिजे, आणि अचानक तो माझ्या घरी आला. त्याच्यासोबत 5 लोक होते. त्याच्या गाडीवर जिम लिहिलं होतं. दैवी घडामोडी पहा, त्यांना गाडी समोर लावली, ते आतमध्ये आले, बसले, आणि चर्चा एवढ्या रंगल्या की माझ्या वडिलांचे अनुभव ऐकता ऐकता ते हरवून गेले. त्यांना असं वाटलं की आपण आता तिकडे गेलो होतो कार्यक्रमामध्ये, त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला इथं ऐकायला मिळालं, आणि एवढं सुंदर ऐकायला मिळालं की आपण विसरू शकत नाही. 10:30 वाजले, सगळं चहा पाणी वगैरे झालं, आणि मग ते जायला निघाले. ते गेल्यावर माझी मुलगी सांगायला आली, पप्पा म्हणे त्यांनी गाडी आणली होती आणि त्याच्यासोबत 5 लोक होते आणि ते समोर फिरत होते. मग म्हटलं काय झालं? ते फिरले म्हणे थोडा वेळ, मग त्यांना काय वाटलं तर माहीत नाही, आणि ते मग निघून गेले. त्याला असं वाटलं की यांनी आपली तयारी पहिलेच करून ठेवली आहे, कारण त्या गाडीवरती जिम लिहिलं होतं, आणि माझ्याकडे पहिले 5-6 लोक बसले होते, म्हणजे ते 5 लोकांना आम्ही 2 लोक. त्याला असं वाटलं की यांनी आपली तयारी पहिलेच करून ठेवली आहे, म्हणजे माणसं बोलावून ठेवली आहे, अशी भीती त्यांना वाटली, आणि त्यांनी काही न करता चुपचाप निघून गेले. मी काहीच केलं नाही, पण भगवंताची कृपा. जर आपलं चुकलं नसेल, आपण जर आपला विश्वास भगवंतावर असेल, तर दैवी शक्ती आपल्याला मदत करेल. त्याच्यावर अशी पाळी आली, त्यांनी घर विकायला काढलं, आणि आपलं घर विकलं. जी किंमत त्याला यायला पाहिजे होती त्याच्यापेक्षा कमी किमतीत घर विकला, आणि तो एरिया सोडून तो तिथून 1.5 किलोमीटर अंतरावर बाहेर गेला. ही दैवी घडामोडी आहे. जर आपला इमान बाबाच्या ठिकाणी आहे तर भगवंतही आपल्याला साथ देते. जर आपला इमान डगमगला तर दैवी शक्ती आपल्याला साथ देत नाही. म्हणून माझी सर्व सेवकांना हात जोडून एवढीच विनंती आहे की आपलं लक्ष भगवंताकडे ठेवा. ज्याला ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे भगवंत पुरवते, कारण तो शक्तिशाली आहे. आपण कल्पनाही करू शकत नाही इतकं त्याच्याजवळ आहे. पण जर आपण मनात अविचार आणला, आपल्या मनात जर अविचार आला तर त्या अविचारामुळं आपलं अहित होईल. म्हणून माझी सर्व सेवकांना एवढीच विनंती आहे की बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमाचं पालन करा. मी सुद्धा करण्याचा प्रयत्न करील. आणि एक सूचना आहे. सूचना अशी आहे, आपण सॉफ्टवेअर बनवण्यासाठी दिलेलं आहे, आणि त्या सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला आपले जे आतापर्यंत रजिस्टर एंट्री झालेले आहेत, सेवकांचे रजिस्टर नंबर